वंदे मातरम. आता आपण इथं आलोय वणी गाव. इथे आता एक तांदळाची चोरीची गाडी पकडली इकडं. तर तिथे आता आपली माणसं आहे, तर त्यांनी गाडी पकडली. आता आम्ही चांदोडवरून इकडं आलो. आमचे मित्र अशोक भाऊ साळवे आम्हाला घेऊन आले इकडं. पोलीस स्टेशन हाय बैड इकडे वळवा. आता आपण आलेलो आहे बघा, आता इकडं पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन पैसे आलेलो आहे. आपण 1 मिनिट घ्या, पुढे घ्या. वळवा तिकडे घ्या. मोबाईल घ्या तुमचा, घ्या तिकडे डायरेक्ट मध्ये. ऑफिसर आहे का? पडते पडते. कोणती गाडी घाल पुढे लावा इकडे. चला, पोलीस स्टेशनच्या आवारात आपण आलो. हो बंटू, आता चाललोय आपण पोलीस स्टेशन वणी या ठिकाणी तांदळाची पकडलेली गाडी पाहण्यासाठी आणि त्यांना काही तपास त्रास झाला की काय हे पाहण्यासाठी. काय प्रकार घडला होता सांगा. ही बाई पकडलेली गाडी. कबुली दिली ती. हो शाळेतलीच शाळेतली गेटवरती झोप होता. सर्वांना, कारण की बरेच जण आहे बऱ्याच वेळेस वेटिंग. चौफुलीवर पारेगाव चौफुलीच्या म्हणजे चिखल आंबे शाळा. चिखल आंब्याच्या शाळेत मला आहे ना सविस्तर माहिती द्या. एक मिनिट, दरवाजा खोला. किती आहे थोडस फक्त याच्यात घेऊ द्या मला जरा. एक मिनिट. काय नेमकं का 1 2 3 4 5 6 7 हे तांदूळ, सगळे तांदूळ गोळा केले. तर ते बोलले की भाडं आहे म्हणे गाडीचं. म्हटलं कशाचं भाडं आहे, कशाचं आहे भाडं, एवढं विचारेपर्यंत विचारलं तर. आणि नंतर मग ते लगेच चालले झाली पुढं. आम्हाला संशय आला. आम्हाला संशय आल्यानंतर मग आम्ही गाडीचा पाठलाग केला. गाडीचा पाठलाग केला असता गाडी वणीच्या पाठीमागे 1-1.5 किलोमीटर गाडीवरती गाडीचं पेट्रोल संपल्यामुळे गाडी थांबली. आणि मग आम्ही तिथे विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर त्यांचं असं उत्तर आलं की बा तुमचा काय अधिकार आहे आम्हाला विचारण्याचा. कोणाचं? ड्रायव्हर म्हणला का? ड्रायव्हर बोलला की तुझा अधिकार काय मला विचारायचा का गाडीत काय. त्यानंतर मग आम्ही हे केलं, इन्फॉर्म केलं आणि कळवलं पुढं. त्याच्यानंतर काय केलं पुढे तुम्ही? त्याच्यानंतर मग पोलिसांना बोलवलं आणि परत निर्भय पार्टीच्या माणसांना बोलवून घेतलं. कोणाला फोन केला? निर्भय महाराष्ट्र समाधान आयर, चांदवड तालुका अध्यक्ष यांना कॉल केला आणि ते तात्काळ आमच्या हजर झाले. आले. तुम्ही काय म्हणता? तुम्ही होते सोबत त्यांच्या? तुम्ही तर लय दाढाचं काम चालू करेल तसं जोरात चालू आहे चौकडं. माझं नाव अभजन आरेंबर्डे, सतर्क पोलीस ठाणे चांदवड तालुका अध्यक्ष. तर साहेबांना विचारणा करण्याकरता आम्ही थांबवलं नाही का. यांनी उद्धट उत्तर दिलं आम्हाला, तुमचा काय अधिकार. तर माझ्या डिपार्टमेंटचं कार्ड दाखवलं. नंतर ते हरिरावची भाषा शांत झाली त्यांची. मग परसुरगावचे समाधान भाऊ यांना कॉल केला. तिने 112 वरती कॉल केला आणि डिपार्टमेंटची गाडी 5 मिनिटांमध्ये हजर झाली तिथे आमच्या स्पॉटवरती. म्हणजे पोलीस गाडी किती मिनिटात आली तिकडे? 5च मिनिटांमध्ये आली. त्यांनी आपल्या कॉलला प्रतिसाद देत आणि चोरांना पकडण्यात आपण बोलू. हवा हा पकडलेल्या गाडीचा हा गाडी नंबर MH15 FT 9726. वणी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या चोरी पकडण्यासाठी जे सहकार्य केलं आहे त्यांचे
आपल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे आभार. आणि या ठिकाणी आत्ता हे जे चोरी पकडण्यासाठी जे पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं त्यांच्या संदर्भात आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कोणत्या स्पॉटला पकडली, काय पकडली बा, या ठिकाणी आता आपले निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्व कार्यकर्ते विचारणा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत पोलीस स्टेशनच्या आतमध्ये चर्चा करण्यासाठी. आम्हाला डायरेक्ट 12ला कॉल आला की बा असं गाडी पकडली तुम्ही तात्काळ. आम्ही तिथं घटनास्थळी गेलो. घटनास्थळी जाऊन गाडी चेक केली. त्याच्यात मग ती गाडी चालू होत नव्हती. आम्ही पेट्रोल वगैरे मागून ते गाडी चालू करायचा प्रयत्न तरी चालू झाली नाही. मग शेवटी एकाला हात देऊन मदत मागून टोचन करून गाडी इथपर्यंत आणली ती. मग आता पुढं साहेबांना कळवलंय, वरिष्ठांना. कबुली दिली आतापर्यंत नाही, अजून विचारपूस नाही केली. विचारा साहेब आम्हाला. ठीक आहे, चला. वनील पोलीस स्टेशनने तत्पर कार्य केलं त्याबद्दल त्या वनील पोलीस स्टेशनचं आभार. आणि आता या पुढची चौकशी त्यांना समक्ष विचारणा करून आणि या ठिकाणी पुढे काय घडलेलं आहे आणि कुठला माल आहे त्या संदर्भात विचारणा करून आता आपण खुलासा करतो आहे. काय म्हणजे तुम्ही गाडी ड्रायव्हर आहात? एक मिनिट थांबा. कोणत्या शाळेतून घेतला? चिकन आंदोलन आणलंय शाळेतून का? शाळेतून नाही, ते असा इकडून तिकडून गोळा करेल माल. तांदूळ आहेत. इकडून तिकडून गाडी निघाली कुठून? गाडी कुठून निघाली? हे बघा, खरं सांगा. हो, जे असेल ते खरं सांगा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही शाळेतून घेतला का माल? नाही, शाळेतून नाही, दुसरी पण माल आहे, पण शाळेतून निघालो आम्ही. बरं, तुम्हाला माणसांनी काही त्रास वगैरे दिला कोणी? नाही दिला ना? पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणीच नाही ना? काहीच नाही. फक्त तुम्हाला एवढंच विचारलंय तांदूळ कसले काय? ठीक आहे, चौकशी. म्हणजे आता तुम्ही घरोघर जाऊन गोळा करेल तांदूळ की शाळेतलं नाही? तुम्हाला विचारणा केल्याच्या नंतर तुम्ही पळवाटा का शोधले? तुम्ही काय बोलले? तुम्हाला ज्यावेळेस विचारलं गेलं का बो काय गाडीमध्ये तांदूळ आहे का, तुम्ही काय बोलले? नाही, भाडं आहे म्हणे दुसऱ्याचं. आणि ज्यावेळेस तुमची गाडीचं पेट्रोल संपल्यानंतर तुम्हाला विचारलं का काय बो नेमकं गाडीत काय तांदूळ आहे का, तुम्ही काय बोलले? नाही, तुम्ही काय बोलले? तुम्ही बोलले तुमचा काय अधिकार आम्हाला विचारण्याचा? भाऊ बोलला का नाही? तुम्ही बोलला का नाही? काय अधिकार तुमचा, बोलला का नाही? आणि ज्यावेळेस माझ्या डिपार्टमेंटचं कार्ड तुम्हाला दाखवलं नंतर तुम्ही खरी कबूल दिली ना? त्यावेळेस तुम्ही बोलले ना शाळेतले तांदूळ आहे, आमचं आहे त्या पेमेंटवरती भागत नाही. बोलले ना? बोलले ना काका तुम्ही? तुम्ही बोलले ना? कर्मचारी तिथं गाडीजवळ कर्मचारी होता. शाळेतला नाही कोण कर्मचारी? नाही, शाळेतले नाही करत तांदूळ. शाळेतले असतील सांगून. ठीक आहे, पण तरी पण हे तांदूळ गोळा करण्यास तुम्ही याला कसं काय बोलले आम्हाला पगारात परवडत नाही असं? अहो ते तो बोलले डायरेक्ट. म्हणजे पगारात परवडत नाही म्हणजे काय काम करता? शाळेमध्ये शिपाई दोघं पण. हे दोघं पण शिपाई. तुम्ही कोणत्या शाळेत आहे? दोडंबे शाळेत. काय काम काय करता? नाव तुमचं? दोडंबे शाळेत काय नाव तुमचं? शिपाई म्हणून. नाही, नाव काय तुमचं? गोरख. कोणत्या शाळेमध्ये? दोडंबे शाळेत. हा, म्हणजे शाळेचं नाव काय? काकावाग हायस्कूल दोडंबे. काकावाग हायस्कूल दोडंबे. आणि तुम्ही कोणत्या शाळेमध्ये? जनता विद्यालय दोडंबे, पारेगाव मराठा विद्याप्रसारक संस्था. दोन्ही पण मराठा. अच्छा. आणि तुम्ही दोघं पण शिपाई पदावर आहात? तुम्ही वॉचमॅन आहात? अच्छा. तू शिपाई का? शाळेमध्ये कामाला दोघं पण? याच शाळेतला चोर. हा जो तांदूळ जो आहे ना, बाहेरचा नाही हो, नाही केलेला मग. बाहेरचा नाही हा माल. हे बघा, ऐका ऐका खरं सांगितलं तर तुम्ही मोकळे. हे बघा, साहेबांना सांगतो का जाऊ द्या, खरं बोलली ती सोडून द्या. खरं सांगा काय कोणी दिलं? शाळेतला बोला ना आम्हाला जे सांग. जे खरं आहे ते सांगून द्या. त्याचा सांगून राहिलं ना ते बोलायला. सुट्टी होईल त्याची. ऐका, आम्ही साहेबांना कारवाई होईल त्याची. हे बघा, कारवाई पूर्ण ठेवलं. हो, ऐका ना, ऐका जाऊ द्या, एक मिनिट. खरी कबुली आता काय? थोडा शाळेचा जोरीवाला होता. ऐका, इकडे घ्या, यांचं जवळच आहे. शाळेचा थोडा थोडा उरून आणि तो तुम्ही ठेवा. हे महत्त्वाचं आहे. तुम्ही खरं बोलत असतील तर सुटशाल ना. खरं बोलले ना तुम्ही. नाही, खरं आहे आता जे आहे ते. पण तुम्ही शाळेत शिजवायला का ती स्वयंपाकी आहे तुम्ही? तुम्ही तू पण नाही ते स्वतः शिजवायला ना तुम्ही? तुम्ही कोणत्या पारेगाव शाळा आहे ते? आणि तो तिकडे आहे, मग तिकडे काढायचा का तुम्ही? नाही, मग मी ते शिपाई म्हणून. मग ते दोडंबेच्या शाळेतला नाही, नाही? नाही,
आता गाडी कोणत्या स्पॉटला होती जेव्हा ह्या माणसांनी तुमची ती गाडी घेतली तेव्हा ते तिकडे गेट जवळच बसेल धोडंब्याच्या गेट त्यावेळेस तुम्हाला काय विचारलं गेलं? त्याने विचारलं पण मग भाडं पण घेऊन मग कुठल्या गटावर होते त्या शाळेतले तुम्हाला ते बाकीचे कोणी बोलत नाही तुम्हाला तांदूळ आणायला? बोलता पण कोण शाळेमध्ये भाऊ बरं का कोणीच नव्हतं आपण कोण शाळेमध्ये चावी यांच्याकडे होती गेटची. आता सगळं हेच आहे ना, कारभारीची आहे ना. वॉचमॅन म्हटलं ना, त्यांच्याच हातात आहे सगळं. आहे ना. पोषण आणायचं. थोडं थोडं दररोज पाहिजे. ऐका हे बघा एक मिनिट ऐका ना ऐका पोषण आहाराची चोरी कशी करते सांग, कशी चोरी बिरी नाही करत. दिल्यावर चोरी नाही करते, बाजूला काढतात. ते थोडं थोडं काढते. दररोज चिटकं त्यांच्या भाषेत हे बघा ऐक ना हे पोषण आहाराचे आहेत ना चावी तुमच्याकडे नसते बरोबर आहे पण तुम्ही तिथं वॉचमॅन आहात बरोबर. परिस्थिती अशी आहे आता तुम्ही जे तांदळा हे गोण्या ज्या भरल्यात ना ह्या गोण्या भरताना तुम्ही आता ती कशा भरल्या ती चावी तुमच्याकडे नव्हती तर ते आमच्या याच्यामध्येच साचून ठेवलं. साचून ठेवता पण ते साचून कुठं तिथं बाजूला दुसरी खोली आहे का शाळेतच? हा हा आम्ही राहतो ना तिथं. हा मग शाळेतच राहता का? ही शाळा कुठली पोलिसांच्या आवारात करू नका, काही प्रॉब्लेम करू नका, करू नका बोललो ना. का बरं? ठीक आहे चालेल. काय नाही नका एक मिनिट भाऊ. चोरायलाच आम्ही पकडलं. हो मग करतो ना आम्ही कारवाई. आम्ही तुझ्याकडे 112 ला कॉल होता. घरोघरी जाऊन गोळा केला. आता परत काय बोलले? त्यांच्याकडे आहे ना, तुमच्याकडे खुलासा होतो ना होतो सर. साहेब ऐका ना, चांदवड तालुक्यात सर्वच सगळ्या शाळांमधून चोऱ्या होतं. आणि आम्हाला तुम्हाला एक खुलासा करायचा आहे. ते पारेगावचा ह्या चोऱ्या कुणीच कंट्रोल करत नाही. पारेगाव ना? आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून पहिल्यांदा कुठे आम्हाला आपण पोरं शाळा म्हणजे आम्ही त्याच्यावर लाईव्ह केलं काय बोललो? नाही म्हणत नाहीये, पण तुम्ही आपण बाहेर दाखल होऊ. आम्हीच 112 साहेब ऐका ना. हो, हो. एक मिनिट. पोलीस स्टेशनमध्ये सर, ऐका. गुन्हा करा साहेब. हो, सर, ऐका. तुम्हाला डिस्टर्ब नाही. हो, 2 मिनिट. समाधान आम्ही केलं भाऊ विचारलं. समाधान भाऊ सरांचं क्लिअर. आम्ही तिथेच करणार होतो पण थोडासा वेळ लागला आम्हाला खुलासा करायला त्यांना. आपण जास्त नसतं ते. आता तुम्ही ते लाईव्ह करताय हे करताय हे नाही चालत. पहिले मला ते चौकशी तर करू द्या. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही बाहेर काय केलं ना ते गोष्ट वेगळी आहे. पोलीस स्टेशनला मध्ये नाही करू नाही शकत. साहेब, आम्ही पोलिसांवर काहीच नाही करत. आम्हाला फक्त चोर ठीक आहे. आपण तेवढं ठीक आहे. आम्ही झालेलं आहे. आम्ही शाळा बंद काय केलं? खुलासा झालेला आहे आम्ही. आमचा खुलासा काय झाला, शाळेतून मटेरियल निघालं आम्ही पुढचं करू, कारण पोलीस शाळेला मदत करत्या, पोलीस चोराला मदत करत्या. आमचा आरोप आहे सर. हे करू. आरोप करतोय तोंडावर मी. ठीक आहे. आम्ही आता त्याचा खुलासा करतो, शाळेत जातो आम्ही तुमच्या आम्ही आता पुढचं काय करायचं साहेब, ऐका ना. शाळेला उभे घेऊ आता आम्ही. तुम्ही जाता का नाही जाता पण आम्हाला ते विचारतो ते सांगितलं शाळेत आम्हाला. आम्ही उद्या तिकडे जाऊ ना आता. शाळेत जातो आम्ही एवढं- त्यांना विचारतो पुढून आहे हे तुम्ही लहान मुलांचा हे खवरायली चोर. हो, हे बरोबर चोर लहान आहे. मुलांचं खात्यात. हा पण तुम्ही शूटिंग वगैरे करू करू नका नका, लोकांना जागृती होते सर. लाईव्ह केलं ना तुमच्या कामं सोपी होतील पुढच्या सर. असं नाही. तसं नाही चालत. पुढच्या असं नाही चालत म्हणजे कसं काय चालत सर? तसं बंद सर असं SP. आम्हाला बाहेर मदत करता आलं त्यांची. ठीक आहे. बाहेर निघू आपण. आम्ही बाहेर जाऊ. चला, ठीक. बाहेर ऐका सर, तुम्हाला काही डिस्टर्ब नाही. आम्हाला शाळेतल्या चोऱ्या बंद करायचे. ऐका ठीक आहे ठीक आपण आहे. तो खुलासा करू. आमच्या ठीक आहे. ऐका ना सर, एकाने जेव्हा ऐका. आमच्याकडे एकाने चोरी जेव्हा गेली ना तर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. म्हणून तर आमची ही यंत्र आम्हाला कामं येतं. आम्हाला तुम्ही ना थांबू नका. आम्ही बाहेर जातो. आम्ही याला विचारलं तेव्हा आता हा कोण आहे माहिती तिकडं वॉचमॅन शाळेवर हा शिपाई. जर शाळेतले कर्मचारी चोऱ्या करत्या मग शाळा काय करते? ती कबुली दिली बरं सर. ही जनतेला पाहू द्या ना. ही जनता पाहते ना लाईव्ह मध्ये. आणि लोकांना कळू द्या चोर आपल्याच घरात ठीक आहे, बसेल. गुन्हा दाखल करून घ्यायचा. यांच्यावर असा कडक गुन्हा दाखल करा तर परत कुठला शिपाई कर्मचारी चोऱ्या करताना सापडला नाही पाहिजे. हे ना सर, हे लाईव्ह मधून लोकांना कळू द्या. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही सर. अहो ते नाही सांगत तुम्ही सर ऐका. अगोदर येऊन नाही करायचं. नाही सर. तुम्ही वेळ ठरवा, तुम्ही हे करू नका. चला ठीक आहे. चला हो. चला चला आम्ही जातो सर. धन्यवाद. तुम्ही गुन्हा दाखल करा. आम्ही उद्या तुम्ही म्हणणार उशिरा हो सर नाही नाही ठीक आहे ठीक आहे. यांना झटका बसल्याशिवाय चोर सुधारायचे नाही. शाळेतलेच कर्मचारी सर हे. त्याचे नाव वगैरे घ्या सर्व. ते चुकीचं बोलले ना ते मग शिका आम्ही बाहेर घरोघरी जाऊन जायचं गोळा आहे. केला. त्याच्यावरती पण गुन्हा आहे. बघा, चला, ठीक आहे, चला. पोलीस स्टेशन मध्ये आहात तुम्ही उगाच ते इन्फॉर्मेशन नका करू. त्यांना चला चला सर काही प्रॉब्लेम नाही सर. तुम्ही ऐका ना सर, आम्ही फक्त आमचा खुलासा घ्या. तुम्हाला काय प्रॉब्लेम काढून घे नाही. एवढ्यांची आमचे नावं घ्या सर. नावं घ्या. नावं घ्या. नावं आधार कार्डचे फोटो देऊ सर. जे होतं ना तिथे. अर्ज बनवून देतो. सर आधार कार्डचे फोटो देतो आमचे. आम्हीच कॉल केला ना तो. काय हो ना जास्त शूटिंग पण त्याला सांगा बरं. सरांना सांगा ना. शूटिंग बंद करा नाही, पोलीस स्टेशनची करता का तुम्ही? नाही नाही ते नाही सर, बंद करा बरं ते. नाही होणार बंद सर. करा बाहेर निघून आम्ही नाही म्हणा आमच्या आधार कार्डचे नाव देतो. नावं घ्या, सगळं घ्या. आम्ही आमचे नाव देतोय सर तुम्हाला.
जोपर्यंत आम्ही बाहेर जाऊ तोपर्यंत शूटिंग चालू राहते. आम्ही बाहेर जाऊ, मग तुम्ही काय करायचं चोरायला करा नका करू, आमचा प्रॉब्लेम नाही. नाही तुमची तुमचे नाव वगैरे द्या ना कोण कोण. देतो ना मी सर, आमचं पंचनामाच घ्या, आमचं नाव पंचनामा घ्या. हा पण तो लाईव्ह मध्ये का आणि असं ऑफलाईन ऑफलाईन काही करते सर आम्ही ऑनलाईन कसं करायचं का काय प्रॉब्लेम नाही सर, ऑफलाईन करायचं का बरं ऑनलाईन घ्या ना सर, काय प्रॉब्लेम सर चोरी पकडली सीसीटीव्ही सर काय सर्व करायचं आहे सर्व आहे. कॅमेऱ्याचे असं काही नाही, आम्ही लाईव्ह करतोय मग वेगळं काही करायचं नाहीये. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये येऊन त्याला इंट्रोगेशन करणार वगैरे ठीक आहे, त्याचं लाईव्ह करणं ते चुकीचं आहे ना. किती प्रॉब्लेम हा असं नाही ना पुन्हा. तुम्ही गुन्हा दाखल केला म्हणजे त्याच्या आपोआप हे होणारच आहे ना. ठीक आहे मॅडम बरं का आमच्याकडे प्रॉब्लेम आमच्याकडे काय झालं माहिती का, ठीक आहे बोलवतो मी. आपण बाहेर बसतो बाहेर बाबा काही बंद करत नाहीये. याच्यात आता पोलीस स्टेशन बंद करणं संदर्भात ते हे काम करतात, त्याच्याबद्दल बोलून आता या पोलिसांना धरा एक मिनिट आता पोलिसांनी सांगितलंय बरं का काय शूटिंग काढू नका आमची पोलीस स्टेशनची शूटिंग काढू नका इथं. या साईडला आलं पाहिजे पोलीस स्टेशन. काय करते या पाटील या इकडे इकडे नावाकडे नाव आलं पाहिजे ना वरती पोलीस. गाडी 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 थांबा त्यांना जाऊ दे गाडी काय नाव सांगा पाटील काय नाव काय काय पाहुण्या ना एकदम सुनील तेव्हा तिथे बोर्ड लावे पाहुण्या पाहू फोटो एक जण नाव काढा. या पुढे द्या. नावाचा फोटो. आता आम्ही इथं वणी पोलीस स्टेशनला आहे. साहेबांचं म्हणणं असं लाईव्ह बंद करा. बंद करायचं काय कारण, जर चोरच पकडून नीट आणलाय ना आता ऑनलाईन कारवाई करा, त्याच्यावर जी करायची गुन्हे दाखल करा, काय करायचं ऑनलाईन करा, काही प्रॉब्लेम नाही. आता सरांचं म्हणणं असं आहे का वेळोवेळी गुन्हा म्हणजे आम्ही तुम्हाला मदत करतोय. इकडे इकडे बंद करायची गरज नाही. जर चोरच आम्ही पकडून दिले तुम्हाला तर आम्ही का बंद करायची ती लाईव्ह, काही संबंध नाही. सुनील पाटील साहेब PI सहाय्यक पोलीस निरीक्षक इडले त्यांनी आम्हाला लाईव्ह बंद करायला आम्ही काही बंद केलं नाही. आम्ही बाहेर निघेपर्यंत लाईव्ह चालू ठेवणार होतो. आता मध्ये बोलवतील आम्हाला तरी लाईव्ह मध्येच जायचे आम्ही की ठरविलंच. आता त्या ज्यांनी कबुली दिली ना शाळेतलंच थोडं काढून आणि आम्ही इकडे या गाडीमध्ये किती 3-1 क्विंटलच्या आसपास तांदूळ असेल तो आता 3 ते 4 क्विंटलच्या आसपास तांदूळ आहे. आता ज्या शाळेतून काढला तिथलं कुठंतरी एखाद्या लहान मुलांचा तांदूळ चोरी करूनच आणला त्यांनी. मग आता मुद्दा काय माहिती आहे का, पोलिसांना जर खरोखर कारवाई करायची ना तर यांना प्रॉब्लेमच नाही ना, लाईव्हचं काय संबंध, काय अडचण आहे. सरकारी घाबरतो मला हेच समजत आज पण आमच्या चांदवड तालुक्यातला सकाळचा अनुभव आहे. हे स्वतः इथं आमची जी पक्षाची संघटन मंत्री प्रत्येक सरकारी कर्मचारी म्हणतो तर यांना सुद्धा असा अनुभव आहे का पोलीस म्हणत्या व्हिडिओ काढायचा संबंध नाही. वडळी पोलीस स्टेशनचे 2 कोणीतरी पोलीस होते तिकडे. आता मुळात जर तुम्ही चोरांना जर सपोर्ट करत नसते ना तर आमचा तुमचे विश्वास असतात. आम्ही तुम्हाला खरोखर आमचे रक्षणार्थी समजतो, पण तुम्ही आम्हाला मदत करत नाही. जे तुम्हाला इकडे कंप्लेंट करायला येत्या तुम्ही त्याच्यावरच खोटे गुन्हे दाखल करताय, म्हणून आम्ही लाईव्ह मध्ये येतो. आता तुम्ही आम्हाला इकडे राहताय, जर काही वाढ बोललोच ना आम्ही तुम्ही आमच्या लगेच आरेरावी केली असती. आमच्या कॅमेऱ्यामुळे तुम्ही कुठेतरी आम्हाला सुखरूप बाहेर पडू दिली. तर त्याच्याकरता सगळ्या पोलीस आहे ना सुद्धा आहे ना चोरायला मदत करण्यापेक्षा जे तुम्हाला मदत करायला येते ना त्यांना सहकार्य करा. काय अडचण आहे लाईव्ह मध्ये इकडे विचार लाईव्ह बंद करण्यासाठी तुम्हाला काय वाटलं यांच्या विषयी अनुभव आता इकडे उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे का लाईव्ह करणे बंधन. आपल्याला सरकारी कर्मचारी काय बोलताय काय नाही हे तुमच्या सिक्युरिटीसाठी लाईव्ह करणं कायदेशीर आहे, याच्यामध्ये काही हे नाही. तर या अशा प्रकारचं लाईव्ह बंद करा किंवा चोऱ्या करायला नाही आली, चोरीचं नाही पोलीस स्टेशन तिथे कॅमेरे चालवावंच लागतं. तसं काही नाही आमच्याकडे, तशी GR कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही लाईव्ह मध्ये जाणार. तुम्हाला प्रॉब्लेम नाही लाईव्ह मध्ये कारवाई करायला, कुठली अडचण नाही. का हात थरथर करतो का बरं मामा, जर कलम लावायचं 112ला कॉल आम्हीच केला, 112ची गाडी बी आम्हीच बोलवली, गाडी बी आम्हीच पकडली, बरोबर आमच्याच कार्यकर्त्यांनी गाडी पकडली. आणि आम्ही त्या लोकांचा जाब घेऊ नये का, त्या लोकांना विचारू नये का तांदूळ कोणाचा आहे म्हणून विचारलं पाहिजे. आधी काय बोलले ते आपल्याला, तांदूळ कोणाचा आहे, घरी गोळा करून आणला म्हणता. नंतर त्याला बोललो आपण बाबा तुला जर सुटायचं असेल तर तू खरं सांग का हे तांदूळ कोणाचे आहे. तेव्हा तो काय म्हणे मी शाळेतून थोडे काढले. आता याच्या पाठीमागं कोण कोण सूत्रधार आहे अजून हे सगळे सापडतील. आता सगळे सूत्रधार सापडतील. महत्वाचा मुद्दा असा ही 3-4 क्विंटल यांना छोटे वाटत असतील, पण ते लहान मुलांच्या मुखातला घास त्यांच्या मुखातला काढून आणि यांनी आणलेला आहे.
तर या गोष्टी थांबवल्या पाहिजे. पोलिसांचं सुद्धा मत असंच असेल की यांनी ऑफलाईन कारवाई करावा, म्हणजे आम्ही यांच्याकडून थोडेफार सेटलमेंट करून आणि मिटून टाकू, असंच म्हणायचं. ओपन सेटलमेंट नाही मामा तुम्ही मला सांगा, आज हे छोटे छोटे चोरे, या छोट्या छोट्या नाही, या ट्रकच्या ट्रक गायब होता. हो पुढे त्याला ट्रकच्या ट्रक गायब होता. गोरगरिबांना अन्न दिलेले तुम्ही शिजून खाण्यासाठी आणि ते चोऱ्या करता. म्हणजे कुपोषित विद्यार्थ्यांसाठी त्यांची तब्येत सुधारण्यासाठी दिले जातात, ते कुपोषितच राहतात. विकायला बाहेर काढले ते तांदूळ. 2 शाळांचे नाव मामा बाहेर आलेले आज, 2 शाळांचे. आता ते आम्ही धोळंबे आणि पारेगावची जनता काही चिखलांबीची नाही, पारेगावची या शाळेमध्ये सगळ्या याच्यातून एकच सांगणे, आतापर्यंत लाईव्ह कंटिन्यू ठेवण्याचं कारण असं त्यांच्या दाबदडप शेल आम्ही काही थांबणार नाही. आम्ही थांबलो असतो तर 100% आम्हाला काहीतरी मध्ये म्हणजे रिकामी उद्योग केलेच आमच्या. तर आता याच्यातला गोलमेल काय थांबला त्यांचं माहिती, लाईव्ह करायला काय घाबरायचं कारण नव्हतं. तर चोरी बी आम्हीच पकडून दिली ना, कारण चोर तुमच्या डोळ्यासमोर चालला, तुम्हाला दिसत नव्हता, आम्हाला दिसला, आम्ही सांगितला, आम्ही त्याला काही विचारू शकतो का, तर तुमचे डोळे झाकले म्हणून आम्ही विचारलं. तर आता या वणी पोलीस स्टेशनचे PI साहेब म्हणजे सुनील पाटील साहेब यांना आमचं हात जोडून विनंती आहे, साहेब लाईव्ह काय आम्ही तुमच्या विरोधात नाही केला, तुमच्या गुन्हेगाराच्या विरोधात केलेलं लाईव्ह जनतेला कळायला पाहिजे कशा पद्धतीने चोऱ्या चालताना ही आम्ही उघड करतोय आणि इकडे पोलीस स्टेशन मध्ये येऊन विचारतोय. म्हणजे आम्ही काय कारवाई केली ना लोकांना कळू द्या ना, लोकांना कळू द्या. जोपर्यंत चोर आहे ना, चोर जनतेसमोर लोक दाखवते नाही पोलीस स्टेशनवाले चोर हा चोर आहे म्हणून, जोपर्यंत हे असं सर्व सिद्ध होत नाही ना तोपर्यंत त्याच्या बदनाम्या थांबणार नाही. तोपर्यंत चोर आहे ना घाबरल, एखाद्या वस्तूला हात लावायला घाबरल चोर. लाईव्ह करण्यासाठी शासन निर्णय यांच्याकडे जी आर करू नका बस, करू नकाचा बी GR नाही बस यांच्याकडे, तसं आम्ही GR देऊ शकतो, त्यांनी पुरावे द्यावा की लाईव्ह चालू करायचं नाही पोलीस स्टेशन, काय अडचण आहे. खुली आमकाराची साजा द्यायची, ती खुली आमकाराची कलम लावायची, ती खुली आमकारा. आम्हाला अडवलं खरोखर या पोलीस स्टेशनचा आम्हाला धिक्कार वाटतो का यांनी आम्हाला इथं विचारण्यास अडवणूक केली. अडवणूक करायचं कुठलाही राईट नसताना अडवणूक केली का, आता आम्हाला आमची जी काही सेटलमेंट झाली ती यांच्यामुळे बंद झाली, अजिबात चालणार नाही. वणी पोलीस स्टेशनचे PI आणि वणी पोलीस स्टेशन यांचा आम्ही खरोखर निषेध व्यक्त करतो का चोर पकडून दिला आम्ही विचारपूस करायला गेलो तरी पण आमचा लाईव्ह बंद करा अशी आग्रहाची भूमिका यांनी PI साहेबांनी धरली, तर ही चुकीचं आहे. आता याच्यानंतर आमचे साक्षीदार मध्ये गेले, आता काय गुन्हा दाखल करता, कसा गुन्हा दाखल करता आम्ही बघतोच. आता तसं आम्ही याच्यानंतर लाईव्ह बंद केलं, तिकडं CCTV फुटेज चालू आहे की नाही ते माहिती नाही, पण असल्याच्या आम्ही त्या वर्षी आम्ही मध्ये जाऊन आम्हाला काय झालं तर हे बघणारे लक्षात घ्या. आम्हाला वणी पोलीस स्टेशन मध्ये आमचे काही खोटे नाटे गुन्हे दाखल होत असतील किंवा काही आमच्या दाबदडपशाही होत असेल तर आणखी खुलासा आम्ही याच्यावर करूच. पण आता इथं आम्ही म्हणजे 10-15 मिनिटासाठी आपण साहेब मध्ये बसू आणि साहेबांची विचारपूस करू शकतो. साहेब बोलायलाच नाही माहिती. नाही, त्यांनी ऑफलाईन बोलवलंय, म्हणजे तुमचे नावं द्या, तुमचे गाव नावं कशासाठी, आमचे नावं पाहिजे कशासाठी यांना, आमचे नावच नाही. तुम्हाला आधार कार्ड देतो, आमचा सगळा बायोडाटा देतो, काय करायचं ते करा. आमचे चोरायचे बायोडाटे घ्यायचे ऐवजी इडा तुम्ही ज्यांची चोऱ्या पकडून दिले त्यांचे बायोडाटे घेऊन राहिले, हा कोणता न्याय. सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अशाच पद्धतीने खोटा अन्याय चालू आहे सगळ्या जनतेवर. चोराला सोडायचं, सावाला धरायचं, हा आमचा अनुभव झाला म्हणून आम्हाला कुठेतरी निर्भय महाराष्ट्र पार्टीचा जन्म झाला. तर ह्या गोष्टी तुम्ही बंद करा. आता निर्भय महाराष्ट्र पार्टीचा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे का खोटे जे अन्याय होत्या त्या लोकांच्या अन्याय दूर करण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी कायम लाईव्ह मध्ये ओपन होते. तर आता या सगळ्या गोष्टी ते जर म्हटले ते म्हटले तर मग थांबून, नाही जर चालू असेल तर लाईव्ह मध्येच जाऊ, आणि ते जर नाही म्हटले तर आपण बाहेरच बोलूया, काय असेल ते पंचनामा लाईव्ह विचारून घ्या त्यांना, एकदा शब्दभर विचारून घ्या. याच्यामध्ये ना मामा शाळांना वाचवण्यात येऊ नये, जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावा. वणी पोलिसांना आव्हान आहे तर सर्वात जे चोर पकडून दिले यांच्याकडून सर्वात जास्तीत जास्त माहिती काढून यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. 2-4 क्विंटल तांदूळ कसा उरतो, कसा उरतो, तांदूळ उरत नाही. म्हणजे आम्ही काय बोललोय आता, आज आम्ही येऊन काय बोललो का चोर चोऱ्या कशा करतो याचा खुलासा करायचा ऐवजी आम्ही लाईव्ह करतो, यांची नावं घ्या रे, यांची नावं घ्या रे, कशाला नावं घ्या, आम्ही स्वतः इकडे काय करतो करा, आम्ही स्वतः लाईव्ह मध्ये आलंय ना, सगळं आलं याच्यात. आता आम्ही याच्यावर खुलासा 100% करतो. आता याच्यात 5-10 मिनिटं थांबतो आणि विचारून घ्यायचं त्यांना लाईव्ह मध्ये विचारायचं का. नाही आता लाईव्ह मध्ये तर ते नाही बोलले ना, नाहीच बोलताय, पण पंचनामा करायला नाहीच म्हणताय लाईव्ह मध्ये. आता ऑफलाईन मध्ये कोण काय करतात हे सगळं समोर पाहिलेलं आहे, गुन्ह्याची एक सगळ्या जनतेनं पाहिलेलं आहे. पोलीस स्टेशनचे CCTV चालू पाहिजेत मामा, पोलीस स्टेशनचे CCTV बंद असता, सर्व रेकॉर्डिंग झालं पाहिजेत, पोलीस स्टेशन मध्ये सर्व कॅमेरे चालू पाहिजेत. बरोबर, यांचे कॅमेरे चालू नसता काही पोलीस स्टेशन मध्ये. त्याच्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायला पण कानागाडी होते, व्हिडिओ रेकॉर्डिंग पण दिले पाहिजे त्यांनी.
जे बी पोलीस स्टेशनमध्ये कोण आलं, कसं आलं, काय आलं, गेलं, सर्व तसं जर समजा हा सर्व माहिती दिली पाहिजे. नाही, पण आता समजा लाईव्ह त्याच्यामध्ये काय आलं, शाळा वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे. आता शाळेला कुठेतरी वाचवायचा प्रयत्न चालू आहे कुठेतरी. आपण लाईव्ह ऑडिओ व्हिडिओ करण्यासाठी काही बंद GR आहे ना, GR आहे ना. आम्ही त्या GRच्या आधारानं साहेबांकडे तसं असेल तर मग तसं शासन- त्यांच्याकडे आहे नाही. त्यांना असं वाटू राहिलं की बा चोरी बाहेर नको जायला, म्हणजे आमचा हात जो पडणार होता तो हात येणे तोडून टाकला. तुटणारच नाही ना तो. आम्ही जर कॉल करून तुम्हाला 112ला कॉल करून 112ला कॉल करून जर आम्ही जर तुमची गाडी तिथे बोलवली तर चोरी वाचतच नाही. आणि दिसतो ते जनतेला चोर कशा पद्धतीने चोऱ्या करतात शाळांमधून. त्याच्यामुळं या गोष्टी थांबल्या पाहिजे. आणि या गुन्हेगारांवर आता ही साहेब काय कारवाई करताना ते पण बघू आपण. याच्यावर आम्ही आणखी 4-5 दिवसांनी खुलासा करणार सीडी येऊन काय झालं काय नाही. तर आता 5-10 मिनिटं थांबतो, साहेबांना विचारू. मध्ये जाऊन आल्याच्या नंतर जर काही आम्हाला जर वाईट वक्त बोलले आणखी बाहेर येऊन लाईव्ह करतो आम्ही. थांबतो तोपर्यंत. वंदे मातरम.